आज आपण नाश्त्याचे असे 3 प्रकार पाहणार आहोत, जे बनवायला सोपे आहेत, पोटभरीचे आहेत आणि विशेष म्हणजे घरातील सगळेच जण आवडीने खातील असे आहेत. तर त्यासाठी 3ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे. तर इथे मी एक वाटी घेतली मेजरिंगसाठी आणि त्याने 2 वाट्या एवढे तांदूळ घेतलेत. तर जे आपण इडली किंवा डोशासाठी तांदूळ वापरतो, तेच तांदूळ आपल्याला यासाठी वापरायचे. स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपल्याला भिजत घालायचे. तर जसं आपण इडली डोशासाठी तांदूळ भिजत घालतो, सेम त्या पद्धतीने आपल्याला हे तांदूळ भिजवायचे. फक्त तांदूळ आहे ते. तर कमीत कमी 6 ते 7 तास आपल्याला हे तांदूळ भिजवून घ्यायचे. तर 6 तास झालेले आहेत आणि आपले तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. तर आता आपल्याला हे मिक्सरमधून वाटून घ्यायचे. तर मिक्सरचा जार घेतलाय आणि यामध्ये आपण हे तांदूळ बारीक करून घेणार आहोत. जसं आपण डोशासाठी पीठ बनवतो, सेम त्या पद्धतीचंच पीठ आपल्याला बनवायचंय. तसंच टेक्स्चर हवं पिठाचं. तर इथे मी हे काढून घेतले, एका भांड्यात काढते. आणि याच पद्धतीने हे जे राहिलेले तांदूळ आहेत, ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचे. पण फक्त आपण तांदूळच न काढता यासोबत थोडासा भातही टाकतोय. तर इथे मी अर्धी वाटी एवढा भात घेतलाय, तो टाकायचा. आणि जर भात नसेल तुमच्याकडे, तर हे जे पीठ आहे आपण काढलेलं, त्यामध्ये ते थोडंसं एका पातेल्यामध्ये घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते शिजवून तुम्ही यामध्ये घालू शकता. किंवा भात असेल तर मग भातच घालायचा. त्यामुळे अप्पम खूप छान होतात. मऊ लुसलुशीत तर होतातच, पण चवसुद्धा खूप छान लागते. तर या पद्धतीने हे मी पीठ काढून घेतलंय मिक्सरमधून. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आपण जो भात यामध्ये टाकलेला आहे, तो सुद्धा व्यवस्थित बारीक व्हायला हवा. व्यवस्थित हे एकत्र व्हायला, एकजीव व्हायला हवं. तर या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये आपल्याला मीठ टाकायचे. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकते. यासोबतच आपल्याला यामध्ये साखर टाकायची. तर इथे मी पाववाटी एवढी साखर घेतली. तर साखरेचं सुद्धा प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं ईस्ट घेतले, साधारण अर्धा टीस्पून एवढं. तर हे टाकून आपल्याला याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. ही जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळायला हवी. तर या पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर खूप छान होतात. अगदी जसा ब्रेड मिळतो आपल्याला, सेम ब्रेडसारखं टेक्स्चर येतं याचं आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतात. तर हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता हे मिक्स झालंय. यावरती झाकण ठेवायचं. जसं आपण डोशाचं पीठ आंबण्यासाठी ठेवतो, सेम तसंच आपल्याला हे आंबवून घ्यायचंय. कमीत कमी 8 तास किंवा रात्रभर. तर हे मी पीठ रात्रभर आंबवून घेतलंय. व्यवस्थित छान जाळीदार असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मस्त जाळी पडली ह्याला. तर यासोबतच आपल्याला यामध्ये आता नारळ टाकायचा आहे. तर इथे मी 1 वाटी एवढा नारळ घेतलाय, तुकडे करून घेतले. एक मिक्सरचा जार घेतलाय, त्यामध्ये नारळाचे तुकडे टाकायचे. लसूण टाकायचा एक 10-12 पाकळ्या आणि 1 चमचा जिरं टाकायचे. आणि हे आपल्याला पाणी न घालताच मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. तर थोडंसं जाडसर असावं हे. खूप जास्त बारीकही नकोय किंवा खूपच मोठे तुकडे राहतील नारळाचे असंही नकोय. किंवा मग तुम्ही यामध्ये डायरेक्ट खोवलेला नारळ घालू शकता किंवा खिसणीने खिसलेला नारळ सुद्धा घालू शकता. तर हे मी एकत्रच बारीक करून घेतले. तर हे आपल्याला या पिठात टाकायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीने आपल्याला याला मिक्स करायचे. खूप ओव्हर मिक्स सुद्धा नको व्हायला आणि शक्यतो एकाच डायरेक्शनने हे मिक्स करावं. तर हे व्यवस्थित मिक्स झाले, तुम्ही पाहू शकता. तर हे तुम्ही 10 मिनिटे रेस्ट होण्यासाठी ठेवू शकता किंवा वेळ नसेल तर तुम्ही लगेच याचे अप्पम बनवू शकता. हे मी 10 मिनिटं ठेवलेलं होतं. तर आपण आता अप्पम बनवूयात. तर गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलाय. तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला हे पीठ टाकायचं आणि अप्पम बनवून घ्यायचे. तर जसं आपण उत्तप्प्यासाठी टाकतो पीठ, सेम तसं टाकायचं. जाडसर हवं, खूप पातळ नाही बनवायचं आपल्याला हे. वरतून थोडंसं तेल टाकायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हे होऊ द्यायचं. तर जसं उत्तप्प्यासाठी जेवढं जाड आपण बनवतो, सेम तेवढ्याच जाडीचं आपल्याला हे अप्पम बनवायचे. जाड केले तर छान होतात. खूप पातळ करण्यापेक्षा थोडेसे जाडसर छान सुद्धा लागतात आणि मस्त स्पॉन्जी होतात. तर 1-2
मिनटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढूया. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त झालंय, जाळी छान पडलेली आहे. तर आपल्याला हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता खूप सोपं आहे अप्पम बनवणं. नेहमी आपण डोसा किंवा उत्तप्पा बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी रेसिपी आहे, जी खायलाही खूप चविष्ट लागते. तर हे व्यवस्थित भाजलं गेलेले मी काढून घेते आणि याच पद्धतीने आपल्याला जे राहिलेले अप्पम आहेत ते सुद्धा बनवून घ्यायचे. तर अप्पमसोबत तुम्ही व्हेज किंवा नॉन व्हेज कुठलीही भाजी खाऊ शकता. नॉन व्हेजमध्ये तुम्ही चिकन किंवा अंडा करी यासोबत छान लागते किंवा मग व्हेजमध्ये म्हणाल तर व्हेजमध्ये बटाट्याची थोडी रस्सा भाजी किंवा जी आपण छोलेची भाजी बनवतो भटोऱ्यासोबत सेम त्या पद्धतीची छोलेची भाजीसुद्धा यासोबत खूप छान लागते. तर इथे मी दुसरंही अप्पम बनवून घेतले. तुम्ही बघू शकता खूप मस्त होत आहेत, स्पॉन्जीसुद्धा खूप होतात. तर आपण हे काढून घेऊयात. तर इथे मी काही अप्पम तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत, स्पॉन्जीही झालेले आहेत. यासोबतच मी छोलेची भाजी बनवलेली आहे, जे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. तर नक्की तुम्ही बनवून पहा. बनवल्यानंतर तुमच्या कमेंट्स कळवा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता आपण पुढची रेसिपी पाहूयात. तर यानंतर आपण रवा कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे बनवायला सोपे आहेत, खायला खूप टेस्टी लागणारे आहेत आणि विशेष म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असे आहेत. आता आपण वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात. त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप एवढं फेटून घेतलेलं दही घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, थोडी साखर घालायची, काळी मिरी पूड आणि वेलची पूड घालायची. यासोबतच लाल तिखट घालायचे, थोडासा हिंग, धनेपूड, थोडी जिरेपूड आणि आलं लसणाची पेस्ट घालून हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यासाठी दही घेताना खूप आंबट दही नको आहे आपल्याला. खूप आंबट जर दही घेतलं तर कटलेटची चव चांगली लागत नाही. त्यामुळे जास्त आंबट दही वापरायचं नाही आणि त्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. आता हे चांगलं सगळं मिक्स झालं की यामध्ये 1 कप एवढं पाणी घालायचं. जेवढं दही घेतलं तेवढंच पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला पाऊण कप एवढा रवा घालायचा आहे. मिक्स करून घेऊयात. रवा घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे 10-15 मिनटं मी असंच ठेवते. आता आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल घातलेलं, त्यामध्ये जिरे घालायचे. त्याला तडतडू द्यायचे व्यवस्थित. यामध्ये हिरवी मिरची घालायची बारीक चिरून घेतलेली, ती परतून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या. तर यामध्ये मी बीन्स घातलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या, बारीक चिरलेलं गाजर घालते आणि याला परतून घेते. या भाज्या घालून आपल्याला अगदी 2 मिनिटं याला परतून घ्यायचं. अगदी थोडंसं मीठ घातलेलं मी या भाज्यामध्ये आणि 2 मिनिटं याला परतून घेते. आता या भाज्या 2 मिनिटं परतून झाल्या की जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवून याला सतत हलवत छान याला शिजवून घ्यायचे. गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आपल्याला, कमी फ्लेमवरतीच याला शिजवून घ्यायचं. म्हणजे हे जे मिश्रण आहे व्यवस्थित शिजलं जातं. तर बघू शकता या पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे जर मिश्रण पातळ असताना जर तुम्ही गॅस बंद केला तर कटलेट बनवता येणार नाही. त्यामुळे हे व्यवस्थित घट्ट झालं किंवा याचा या पद्धतीने गोळा तयार व्हायला लागला की गॅस बंद करायचा आपल्याला आणि हे थंड व्हायला एका परातीमध्ये काढून ठेवायचे. तर हे आपण थंड व्हायला ठेवूयात. आता हे मिश्रण गार झालं की त्याला हाताने थोडंसं आपल्याला या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. यामुळे याला बाइंडिंग चांगलं येतं आणि आपले कटलेट छान होतात. खूप जास्त मळण्याची गरज नाही. थोडंसं 2 ते 3 मिनिटे या पद्धतीने हाताने मळून घ्यायचे. यामध्ये मी कोथिंबीर घालते. कोथिंबीर घालायची राहिलेली होती त्यामुळे मी या स्टेजला घालते. तुम्ही अगोदरच जेव्हा आपण सगळ्या भाज्या घातल्या त्या स्टेजलाच यामध्ये कोथिंबीर घालू शकता. आता कोथिंबीर घालून मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे. तर या पद्धतीने सगळ्या पिठाचे मी बॉल्स तयार करून घेणार आहे. आता यासोबतच आपल्याला मैदा लागणार आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आणि याची स्लरी तयार करून घ्यायची. त्यामध्ये थोडंसं मीठ घालते मी, अगदी थोडंसं घालायचं आपल्याला स्लरीमध्ये मीठ. या पद्धतीची स्लरी तयार करून घ्यायची. यासोबतच आपल्याला ब्रेड क्रम्स लागणार आहेत.
ब्रेड क्रम्स नसतील तर तुम्ही रवा घेऊ शकता आणि थोडंसं चीज लागणार आहे. आता हे जे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत त्यामध्ये मी चीज स्टफ करून घेणार आहे. तर मोझरेला चीज घेतलेला आहे मी आणि तुम्हाला चीज नसेल यामध्ये घालायचं तर तुम्ही विदाऊट स्टफिंगसुद्धा हे कटलेट तयार करू शकता. तर या पद्धतीने व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि छान कटलेटचा आपल्याला आकार द्यायचा आहे. आता ही जी स्लरी आपण तयार करून घेतलेली त्यामध्ये याला बुडवून घ्यायचं आणि वरतून याला ब्रेड क्रम्स लावायचे. त्यामुळे आपले जे कटलेट आहेत खूप छान होतात, क्रंची होतात. तर या पद्धतीने भरपूर ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे याला. तर इथे मी काही कटलेट आता तयार करून घेतलेले आहेत. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले. याला आपल्याला डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर या पद्धतीने याला मी फ्राय करून घेणार आहे. दोन्ही बाजूंनी छान याला क्रिस्पी होईपर्यंत किंवा गोल्डन रंग येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे. यात जे चीज आहे तेही छान मेल्ट होतं आणि खायलाही खूप छान लागतात हे कटलेट. तर हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा एखादी ग्रीन चटणी असेल, पुदिन्याची चटणी असेल तर त्यासोबत सुद्धा खाऊ शकता. तर बघू शकता इथे मी काही कटलेट तयार करून घेतलेले आहेत. खूप क्रिस्पी झालेले आहेत. खायलाही खूप मस्त झालेले आहेत. तर बघू शकता यातलं जे चीज आहे तेही खूप छान मेल्ट झाले. तर मस्त असे आपले कटलेट तयार झालेले आहेत. तर यानंतर आपण मूगडाळ पराठा बनवतोय. तर त्यासाठी इथे एका बाउलमध्ये मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला कणिक भिजवून घ्यायची. जशी आपण चपातीसाठी भिजवतो त्या पद्धतीने कणिक भिजवून घ्यायची. तर आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे. याला थोडंसं मी तेल लावून घेते. खूप जास्त घट्टही नको आहे आपल्याला किंवा अगदीच पातळही नको आहे. तर तेल लावून घेतले. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे भिजण्यासाठी ठेवायचे. तर आता आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला मूगडाळ लागणार आहे. तर इथे मी 1 ते 1.5 तास भिजवून घेतलेली मूगडाळ आहे. घरची मूगडाळ घेतलेली मी. तर मूगडाळ व्यवस्थित भिजली गेली की आपल्याला ती मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. तर डाळ वाटताना त्यामध्ये पाणी नाही घालायचं आपल्याला. त्यासाठी डाळ व्यवस्थित भिजवून घ्यायची. तर 2 बॅचमध्ये मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आणि थोडी जाडसर वाटून घ्यायची. आपल्याला अगदी बारीक पेस्ट नाही बनवायची. तर याच पद्धतीने राहिलेली सुद्धा मी डाळ वाटून घेणार आहे. तर आपली सगळी डाळ आता वाटून झाली. आता आपल्याला फोडणी करायची. तर त्यासाठी इथे एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडे जिरं घालायचे. जिरं व्यवस्थित तडतडू द्यायची. जिरं व्यवस्थित तडतडली की यामध्ये मी बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची घातली. हिंग घालायचा थोडासा आणि याला परतून घ्यायचं. हिरवी मिरची व्यवस्थित परतली गेली की यामध्ये आपल्याला थोडी हळद घालायची. गॅसची फ्लेम कमी करायची. या स्टेजला हळद घालायची. लाल तिखट घालायचं. यामध्ये मी थोडी बडीशोप घातली. थोडी धनेपूड घालायची आपल्याला साधारण 1 चमचा एवढी. जिरेपूड घालायची आणि याला परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला परतून घ्यायचं. हे मसाले थोडे परतले गेले. यामध्ये आपल्याला थोडंसं आलं घालायचं. किसून घालते मी. आलं घालून थोडंसं याला परतून घ्यायचं. आणि यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून एवढं बेसन घालायचं आहे. तर बेसन घालायचंच आहे त्यामुळे स्टफिंग छान होतं. चवही छान लागते. बेसन घालून त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. बेसन जेवढं छान भाजलं जाईल आपले पराठे तेवढे छान होतात. आता आपलं बेसन छान भाजलं गेलेलं आहे. या स्टेजला आपल्याला यामध्ये जी आपण वाटून घेतलेली मूग डाळ आहे ती घालायची आणि याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर यासाठी शक्यतो नॉनस्टिक कढई तुम्ही वापरू शकता कारण ही बऱ्याचदा स्टीलच्या कढईला चिकटली जाते डाळ. त्यामुळे शक्यतो मी यासाठी नॉनस्टिक कढईच वापरते. त्यामध्ये मीठ घालायचं चवीपुरतं आणि याला परतून घ्यायचं. तर हे परतताना गॅसची फ्लेम शक्यतो कमी ठेवायची कारण एक तर आपण नॉनस्टिक कढई वापरतो त्यामुळे शक्यतो मोठ्या फ्लेमवरती नाही करायचं आपल्याला. कमी गॅसवरतीच करायचं. या पद्धतीने डाळ छान मोकळी होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायची. ती डाळ शिजायलाही हवी आणि छान मोकळीही व्हायला हवी. तर कमी गॅसवरती मी 15 ते 20 मिनिटं याला परतून घेतले.
यामध्ये आता आपल्याला आमचूर पावडर घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा, एक टीस्पून एवढी मी साखर घातली आणि कोथिंबीर घालायची. याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे. तर हे मसाले खूप छान लागतात, यामध्ये चटपटीत टेस्ट येते, जशी कचोरीला टेस्ट येते त्या पद्धतीने याला पराठ्याला टेस्ट येते. तर हे मसाले घालून पुन्हा मी याला परतून घेतल्याने गॅसची फ्लेम बंद केली. आता आपलं सारण थंड होते आणि आपली कणिकसुद्धा भिजलेली आहे, छान 15-20 मिनटं झालेली आहेत. तर पुन्हा एकदा मी याला हाताने थोडंसं मऊ करून घेते. तर यातला एक गोळा घ्यायचा आपल्याला, बाकीची जी कणिक आहे त्यावरती झाकण ठेवून ती बाजूला ठेवून देते मी. तर आता आपल्याला जसं आपण पुरणपोळीसाठी पारी बनवतो त्या पद्धतीने पारी बनवून घ्यायची आणि जे डाळीचं स्टफिंग आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये भरायचं. स्टफिंग भरपूर घालायचं म्हणजे पराठा छान लागतो. व्यवस्थित त्याला बंद करून घ्यायचं आणि याचा आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला हाताने थोडंसं या पद्धतीने याला थापून घ्यायचं आणि मग लाटण्याने लाटून घ्यायचं. तर खूप जास्त पातळ नाही बनवायचा आपल्याला हा पराठा, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. तर या पद्धतीने इथे मी पराठा लाटून घेतला आहे. आता आपण भाजून घेऊया. तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे मी अगोदर. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती पराठा घालायचा आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचे. तर गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली, दोन्ही साईडने छान याला भाजून घ्यायचे. दोन्ही साईडने पराठा थोडासा भाजला गेला की यावरती मी तूप लावून घेते. मगाशी सांगितल्याप्रमाणे तूप थोडंसं जास्त लावायचं पराठ्याला, म्हणजे पराठे छान लागतात. आणि दोन्ही साईडनी मस्त खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा. तर आपला पराठा तयार झालेला आहे. याच पद्धतीने मी राहिलेलेही पराठे इथे बनवून घेतलेत. तर हा पराठा तुम्ही केचपसोबत किंवा जी चिंचगुळाची चटणी असते त्यासोबतही खाऊ शकता किंवा नुसतासुद्धा गरम गरम खूप छान लागतो. तर नक्की बनवून पहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.